नमस्कार मित्रांनो, काय चाललंय आपलं शेतकरी जीवन? कमेंट करत जावा, सांगत जावा. आपले व्हिडिओ बरेच दिवस झाले पडले नाहीत बरं का भावानो. 2-3 दिवस झाले तरी व्हिडिओ पडला नाही. आता पाठीमागला आपले व्हिडिओ कसे आहेत काय कमेंट करत नाही. आपल्या ॲडवर जाऊन पाठीमागला पण व्हिडिओ बघत जावा. असं काय दुसरं शेतीविषयीच असतात, काय फालतू आपले व्हिडिओ नाहीत. आवडत असेल तर लाईक करत जावा, सबस्क्राईब करून घेत जावा नवीन असतील ती कोण. आणि व्हिडिओ बनवायचं पण तेवढं सोपं नाही. बनवलं तर एक 10 मिनटाचा व्हिडिओ नाही भावानं अपलोड होत नाहीत. 2-2 तास एक व्हिडिओ अपलोड होत नाही. आणि रेंजचा प्रॉब्लेम जर झाला तर ते रिपीट सारखं होतं आणि अपलोडच होत नाहीत यूट्यूबवरती. त्याला रेंज फुल लागते, त्यामुळं आपलं व्हिडिओ पडले नाहीत 2 दिवसात. आणि शॉर्ट व्हिडिओ असं लहान व्हिडिओ ते शॉर्ट जातात लगेच बरं का, अपलोड होतात लगेच. आणि आज एक व्हिडिओ आपण आज असा बनवणार आहे की तरुण वर्गावर बनवणार आहे. तर तरुण वर्गात असं प्रमाण झालं आहे की व्यसन एवढं वाढलं आहे की 15 वर्षावरील तरुण वर्ग आहे, एवढं व्यसन आहे. कुणाला दारूचं आहे, कुणाचं सिगरेट आहे, कुणाला कोण बिडी ओढते, कोणाला तंबाखू व्यसन आहे. 15 वर्षापासून पुढं एवढ्या लहान वयात जर असं व्यसन भावून करत असाल तर तुम्ही कसं नेमकं भविष्याचं कसं होणार आहे? आणि आयुष्य आणि शरीर हे एकदाच देऊन बघितलेलं आहे देवाने, नंतर यायला किती वेळ जातो काय पुढला. तर मग व्यसन कशासाठी एवढ्या लहान वयात व्यसन कशासाठी करताय? दारू कशासाठी पिताय? काय नेमकं त्यातनं काय साध्य होतं आहे? कशासाठी नेमकं? तर तरुण वर्ग काय म्हणतो, एक काय म्हणतात टेन्शन आहे, असं आहे तसं आहे. तुम्हाला जन्म देऊन तुमच्या बापाला किती टेन्शन आलं असेल की एवढा सुज्ञ मुलगा एवढ्या वयात व्यसन करतोय, कसा किती टेन्शन असेल त्या आईबापाला. तर तुम्ही म्हणसाल की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडा पाषाण. असं काय नाही बघा भावानं. आपल्याला व्यसन म्हणजे असं तंबाखूच तर लांबच विषय, असं काय आपल्याला कुठलंच काय व्यसन नाही बरं का भावानं. फक्त चहाचं व्यसन आहे आपल्याला, चहा तेवढं व्यसन आहे आपल्याला. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला व्यसन म्हणजे काहीच नाही. जवळजवळ 36-37 वय आहे आपलं बरं का भावानं. तंबाखू न कशाचं व्यसन नाही बरं का. म्हणून तरुण वर्गाला सल्ला देतो, व्यसन करू नका. हे आयुष्य पुन्हा नाही. आणि तुम्ही म्हणसाल हे काय संतावणे पोपटाने बोल लागलाय, असं नाही भावांनो. आपण स्वतः व्यसन करत नाही, त्यामुळं असे का तरुण वर्ग व्यसन करतोय असं वाटतंय. थोरात पण हाय व्यसन करण्याचं प्रमाण आहे, पण तरुण वर्गात एवढं व्यसन वाढलं की काय नाही काय व्यसन लावून घेतलेलं आहे. आणि 50 वयाच्या आधीच गुंडाळून त्यांचा सगळं बाजा उलगडून जातो. म्हणून सांगतोय भावांनो, व्यसन हात जोडून सांगतो, व्यसन फक्त कुठलंही करू नका. निरोगी राहा, व्यसनाधीन राहू नका, व्यसनमुक्त राहा. अहो तुम्ही इथंपर्यंत येण्यासाठी आईबापाचं रक्त किती गोठलं असेल आणि अजून किती गोठून होणार. आणि ह्या व्यसनामुळं काय झालं आहे, खेड्यापाड्यात गावोगावी असे किती तर 25 ते 35चा जो पट्टा आहे, बिगर लग्नाचे किती तर मुलं आहेत असे, त्यांचे लग्न होत नाहीत. कारण का मुलींच्या आईबापाचा एक ग्रह झाला आहे, व्यसनाधीन झाले तरुण आणि नोकरीचं एक डोक्यात फॅट बसले. तर तरुण वर्गानं व्यसन करू नका. आपलं स्वतःचे काहीतरी करिअर बनवा. कशासाठी का मुली मिळत नाही ते, असे मुली पण आहेत बिगर लग्नाचे, भरपूर मुली आहेत. का तर त्याच्या आईबापाची धाडस होत नाही की मुलगी द्यायची. आणि नोकरी तर काय सगळ्यांना नाही, हे त्यांच्या आईबापाला पण माहीत आहे मुलीच्या. पण बिगर व्यसनी त्याचं कर्तृत्व बघून तर दे पाहिजे. मुली काय अशा रस्त्यावर जाईल का? मग कुठंतरी देऊन मुलीच्या आईबापाला आयुष्यभर असं काय टेन्शनमध्ये
घालवायचं आहे असा पण विचार करतात मुलीचे आईवडील. तर तरुण वर्गानो, व्यसन बंद करा आणि प्रामाणिकपणे कष्ट करा आणि आपलं जे क्षेत्रात आहे त्यात तुमचं करिअर घडवा. अहो साधा कुठलाही तुम्ही धंदा करा, शेती करता शेती करा, पण मनापासून सगळं झोकून देऊन कुठलाही धंदा करा तुम्ही आणि त्यात करिअर बनवा. आणि 100 नाही 10 लोकांच्या माणसाच्या मनात तरी विश्वास बनवणं हा असं करिअर आहे. एक नंबर मुलगा. असं का लग्न होत नाहीत, का मुली देत नाहीत? मुली देतात पण आपलं करिअर असं व्यसन कोण धाडस होत नाही आईबापांची मुलगी देण्याची. आणि मुलींच्या आईबापाचं एक मोठं फॅट बसलं आहे की नोकरदार पाहिजे आणि त्याच्या मुलाच्या बापाची इस्टेट भरपूर पाहिजे. कशासाठी असा विचार कसं करताय? आणि बापाच्या जीवावरची जी प्रॉपर्टी आहे ती शक्यतो त्या मुलाला त्याची काय किंमत नसते त्या प्रॉपर्टीची. स्वतः कष्ट करून बनवलेली प्रॉपर्टी आहे. त्याला जरी मुलगी एखाद्या आईबापाने दिली तर काही अडचण येणार नाही, ती करिअर चांगला घडू शकेल. पण मुलींचे आईबापा एक फॅट बसले की पैसेवाला पाहिजे आणि नोकरदार पाहिजे. अहो पण तुम्हाला मुलगी आहे म्हटल्यावर मुलगा पण असेल ना. तुमच्या मुलाला नोकरी आहे का? तुमच्या मुलाचं लग्न झालं आहे का? तो पण विचार करायला पाहिजे ना. पण लग्न असे कितीतरी पेंडिंगला नवरदेव पडले आहेत 35 वर्षापर्यंतचं. कारण का व्यसनाधीन आणि स्वतः कष्ट करायची तयारी नाही. स्वतःचं काहीतरी करिअर घडवा तुम्ही. एक 100 नाही 10 जणांच्या लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण करा की का लग्न होत नाहीत. आणि थोरांना सांगणं आहे की अहो गावच्या गाव संडीच्या संडी मोकळंच फिरतात, असं खेडेपाड्यात नाही. असल्या मुली तर देऊन टाका, प्रामाणिक असेल तर देऊन टाका. ते काय घरात ठेवायची वस्तू नाही, पण ती पण अशी काय फेकायची पण वस्तू नाही रस्त्यावर. चांगला असेल तर कष्टावर तर नोकरी न बघता त्याच्या बापाची न प्रॉपर्टी बघतात त्याचं काय करण्याची काय भावना आहे, त्याची कष्ट करण्याची भावना आहे का, हे बघून मुलीच्या आईबापांनी मुली द्याव्यात. शेतकऱ्यालासुद्धा काही अडचण येत नाही. पण तुमच्या डोक्यात फॅट वेगळीच आहे, त्यामुळं असल्या मुली तर देऊन टाका. तर तरुणांनो, व्यसनमुक्त राहा, प्रामाणिक कष्ट करा, सुस्त राहा, मस्त राहा. तर थोरांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद आणि मित्रांना जय अहिल्या, जय शिवराय, मानाचा शिवराय. तर आपले विचार पटतात का काय कमेंट करून सांगा. आपला ब्लॉग कसा वाटला सांगा. जे आपल्या मनाला वाटते तो व्हिडिओ शेअर करतोय, अपलोड करतोय. तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.